नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत जानकी, अवंतिका, सौमित्रा, सारंग, इन्स्पेक्टर साहेब सगळे मिळून दवाखान्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करत असतात. 10 मिनिटाचं फुटेज हे डायरेक्ट डिलीट झालेलं असं दिसतच नाही, ब्लँक दिसत असतं. इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि त्या माणसाला विचारतात की हे 10 मिनिटाचं फुटेज कुठे गेलं. 10 मिनिटं लाईट वगैरे गेली असेल सर, त्यामुळे हे दिसत नाहीये. तर क्लिअर आमचं सीसीटीव्ही चालू आहे आणि 10 मिनिटातलं रेकॉर्ड झालेलं नाही. म्हणजे बरोबर नाना जेव्हा वारले किंवा नानांचा कॉक ऑक्सिजन जेव्हा बंद केला ते अजिबात त्याच्यामध्ये रेकॉर्ड झालेलं नसतं. हॉस्पिटलमध्ये कोण आलं आणि कोण गेलं हे अजिबात दिसत नसतं. इन्स्पेक्टर म्हणतात की लाईट गेली होती त्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण आमचं कसं, आम्ही कसा शोध लावायचा. आता काही पर्याय नसतो. तो माणूस म्हणतो सर मी काहीच करू शकत नाही. इन्स्पेक्टर म्हणतात सगळं सीसीटीव्ही फुटेज मला द्या, माझ्या पद्धतीने बघतो. सौमित्र म्हणतो पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट असं सांगतायत की ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला आणि म्हणून नानांचा जीव गेला. पण आता ऑक्सिजनचा पुरवठा कमी कसा झाला हे शोधायला हवाय ना, किंवा कुणामुळे झाला. साहेब लाईट गेले म्हणून ऑक्सिजन सपोर्ट बंद होत नाही. इन्स्पेक्टर म्हणतात बरोबर हे सौमित्र तुमचं, तेच शोधून काढायचे की कसा बंद झाला. म्हणजे जे काही झाले नानांच्या सोबत ते फक्त 10 मिनिटातच झाले सगळे. इन्स्पेक्टर म्हणतात हो, तुमची शंका आता खरी ठरायला लागली, पण ते शोधून काढणार. सौमित्र म्हणतो हो, आपण शोधून काढणारच. आधी आपण नानांची बॉडी ताब्यात घेऊ आणि ते संस्कार वगैरे करू आणि मग पुढे काय ते बघूया. सौमित्र म्हणतो नानांचं असं अचानक जाणं सगळ्यासाठीच धक्का होता आणि ऑलरेडी आपण त्यांच्या शरीरासोबत छेडछाडी केली, चिरफाड केली, ती नको करायला होते. अवंतिका म्हणते आईला सांभाळून घेणं फार अवघड आहे, आता तिला कसं हे करायचं मला तेच कळत नाहीये. इन्स्पेक्टर म्हणतात वकील साहेब तुमच्या भावांना मी समजून घेऊ शकतो, तुम्ही जाऊन विधी करून घ्या, उद्या येणार आणि मी सगळ्यांचे जबाब घेणार, सगळे मला तिथे हजर पाहिजेत. सौमित्र म्हणतो वकील आहे मी एक, स्वतः मला कळतंय तुमच्या काही प्रोसिजर आहे ते फॉलो वगैरे करायला लागतात, सगळं काही ठीक आहे, तुम्ही म्हणाल आपण तसं सगळं करूया. इन्स्पेक्टर साहेब निघून गेलेले असता सौमित्र अवंतिकाला म्हणतो घरी जा, आम्ही बॉडी घेऊन येतोच आता. खूप वाईट अशी परिस्थिती झालेली असते. ऐश्वर्या सगळ्यांना काळजीपूर्वक लक्ष देत असते. आता ऐश्वर्याने सौमित्रासाठी लिंबू सरबत आणलेलं असतं. एवढं प्या जरा बरं वाटेल तुम्हाला म्हणते. तिला नको आहे ते तुझं काय चाललंय ग, नको पिऊ देऊ की. ऐश्वर्या जर चिडते आणि आजीला म्हणते नको म्हणजे काय, त्यांची अवस्था काय झाली, रडून रडून कळताय ना तुम्हाला, तर स्टेबल राहाव्यात म्हणून त्यांना लिंबू पाणी देतेय मी. तुम्ही जरा शांत बसताल का हो आजी. आजी इतकी मध्ये बोलत असते आणि उगाच वाद वाढवत असते. ऐश्वर्या म्हणते तुम्ही शांत बसता का जरा. ऋषिकेशला आता सारंगने फोन लावलेला असतो, तर नानांची बॉडी घेऊन घरी येत असतात, त्यामुळे पुढची तयारी कर असं ऋषिकेशला सांगितलेलं. म्हणतो आईसोबत थांब आणि काळजी घे, मी जरा आलोच. ऋषिकेश जरा बाहेर गेलेला असतो. त्याच्यामागे शरयू म्हणते अगं ऐश्वर्या माझं सुद्धा जरा डोकं दुखतंय, मी आले जरा आईकडे बघ, काही हवं नको ते. आई मी आहे बरं आतमध्ये. आता शरयू निघून गेलेली असते. पटकन आजी उठते आणि शरयूच्या जागेवर जाऊन बसते, म्हणजे सौमित्राच्या अगदी जवळ, आणि आता बोलायला लागते. सौमित्रा मी जे बोलते ते आत्ता बोलण्यासारखं नाहीच आहे, तरी सुद्धा मी बोलते कारण गरज आहे. ऋषिकेश या घरातला मोठा मुलगा आहे आणि नानांचं कार्य करायला तो पुढे करणार किंवा मला सगळं करू द्या असं ऋषिकेश करणार. बरं का सौमित्रा, लक्षात ठेव. आजी आता इथे सुद्धा कान भरत असते, गरळ ओकत असते, यांच्या घरामध्ये मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते. तू स्पष्ट बजावून सांग, कार्य सौमित्र किंवा सारंगच करू शकतो, तू अजिबात हात लावायचा नाहीये कशाला. म्हणते आजी काय बोलताय, काय वेळ आहे तुमचा, तुम्हाला तरी कळतंय का. यांचा मोठा मुलगा या नात्याने सगळं कार्य ऋषिकेश दादाच करणार, तसा अधिकार आहे त्यांना. तुम्ही गेलात ना की सौमित्र किंवा सारंग करेल. नानांच्या बाबतीत काय करायचं काय नाही आम्ही बघू, तुम्ही नका शहाणपणा शिकू. मरणाची वाट बघतेस ऐश्वर्याला, कळतंय का तुम्ही काय बोलताय, आणि ही वेळ आहे का ही करायचं सगळं. सौमित्रा म्हणते शांत व्हा. रडतच तिथून निघून गेलेली असते, कारण ही म्हातारी काय ऐकायला तयार नसते, नेहमी भांडण करत असते आणि काहीतरी कारस्थान कपटीपणा तिचा चाललेला असतो. ती म्हणते ऐश्वर्या तुझ्यामुळे झालं. ऐश्वर्या म्हणते हो ना, सुरुवात तुम्ही केली ना गरळ ओखायला, म्हणून हे सगळं झालं. आईंना त्रास होतो आणि ते आतमध्ये गेल्यात. ऐश्वर्या आता आजीला इतकी बोलत असते तुम्हाला कुठे अधिकार दिला हो. ऐश्वर्या म्हणते गावावरून इथे कशाला आल्या हो, इथे नव्हतात ना, तेच बरं होतं, सुखाने तरी जगत होतो आम्ही. आजी म्हणते तुला काय करायचंय, आमच्या घराची शांतता भंग होतीये ना, म्हणून तुम्हाला म्हटलं की इथे कशाला आलात, काहीच कारण नाही इथे यायचं. तर आता नानांनी घेतलेली साडी घेऊन बसलेली असते, त्याच्यावरनं हात फिरवत असते, कारण तिला ती साडी नेसायची असते, नानांना दाखवायचं असतं. खूप तिने स्वप्न रंगवलेली असतात, पण आता काही ती साडी नेसलेली नसते आणि नानांना कौतुकाने साडी नेसून दाखवणार सुद्धा नसते की तुम्ही इतक्या प्रेमाने साडी घेतलीये बघा, मी अजून सुद्धा ती घालतीये. सौमित्रा रडत असते, तुम्ही कायम माझ्या सोबत असणार होता, मग अचानक कशी सोडून गेले. लग्नाचा वाढदिवस येणार होता, आपण रात्रदिवस साजरा करणार होतो, ही काय ऐकते आणि हे काय झालं हो. तर खूप रडते, तुम्ही जायला नको होतं, मला असं एकटीला नको होतं सोडायला. सौमित्रा म्हणते आत्ताशी कुठे गेलेलं वैभव सुख सगळं परत मिळालं होतं, सुखाचे दिवस आले होते, तुम्ही हे सगळं भोगायचं उपभोगायचं म्हणून त्या आधीच निघून गेलात का, असं तुम्ही अर्ध्यावर डाव मोडून गेलात. सौमित्रा रडत असते आणि प्रत्येक आठवण तिला येत असते, मी कशी सुखी राहणार, तुम्ही नाहीच म्हटल्यावर मी कशी सुखी राहू शकते. आणि सौमित्रा खूप रडत असते. ऐश्वर्या आणि आजी दारात
उभ्या असता. सौमित्रा रडत असते ते बघत असता. आजी म्हणजे सौमित्रा किती किती हताश झालीये, किती त्रास होतोय तिला. आजीशी एकही शब्द बोलत नाही आणि सौमित्राच्या जवळ परत गेलेली असते. म्हणते, शांत व्हा, तुम्हीच जर असा धीर सोडला तर बाकीच्यांनी काय करायचं? आई जरा धीराने घ्या, तो काही मगाशी वेडेपणा केला त्यासाठी खरंच सॉरी. आजी म्हणते, सौमित्रा मला क्षमा कर, मी असं वागायला नको होतं. इकडे आता शरयू तिच्या रूममध्ये असते आणि रडत असते. खूप चुकले नाना, खूप चुकले, मी असं वागायला नको होतं. मला जे हवं होतं ते मिळवण्यासाठी मी या थराला जाईन आणि अशी वागेल. खरंच मला कल्पना नव्हती, पण का कुठल्या नशेमध्ये मी वाहवत गेले आणि जे नको वागायला ते वागले. खरंच खरंच सॉरी नाना, मी असं वागायला नको होतं. मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की मी या थराला जाऊन वागेल, तेही माझ्या वडिलांच्या बाबतीत. पश्चाताप करत असते शरयू, खूप रडत असते. मी नको वागायला होतं. तुम्ही कायमची सोडून गेलात ना. पश्चाताप येत असतो शरयूला, पण घटना घडून गेलेली असते. आता हातातून वेळ गेलेली असते आणि आता कुठेही सॉरी म्हणत असते. नानांच्या केलेल्या कृत्याचा तिला पश्चाताप होत असतो आणि सॉरी ती असंच म्हणत असते. आता नानांचा विधी वगैरे झालेला असतो, लोक आलेली असतात घरी. शोकाकुल अशी परिस्थिती असते. सगळेच खूप दुःखात असतात. सुद्धा जे काही केलं त्याचा खूप तिला पश्चाताप होत असतो आणि ती सुद्धा आता खूप हताश आणि निराश झालेली असते. लोक आलेली असतात, ऋषिकेश, सौमित्र, सारंग यांना भेटायला. तेव्हा जानकी म्हणते, कार्यावरून आल्यावर अंघोळीसाठी गेलेत, त्यांना सांगा आम्ही येऊन गेलो. जानकी म्हणते, हो. कार्य वगैरे सगळे झालेलं असतं. आता आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर साहेब लांबून सुमित्राताई असं म्हणतात. त्यांना बघितल्यावर सगळेच घाबरलेले असतात. शरयू सगळ्यात जास्ती घाबरलेली असते. इतकी घाबरते की काय करू आणि काय नाही असं शरयूला म्हणत इन्स्पेक्टर अगदी रिस्पेक्टनी सुमित्राच्या जवळ येतात. म्हणतात, हे बघा, मी इथे यायला नकोय कारण ही वेळ नाहीये, पण आमचं कर्तव्य, आमची ड्युटी आम्हाला निभावायला लागतेय. मला यायला लागतायत, ज्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला लागतात. सुमित्राताई म्हणते, तुम्हाला असं म्हणायचं इथे कोणी गुन्हेगार आहे ज्यांनी नानांना मारलंय? इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, शंका तर तशीच आहे. त्यांचा ऑक्सिजन बंद केला होता कोणीतरी, त्यामुळे नानांचा जीव गेलाय. ऑक्सिजन बंद करण्याची हिंमत कोणी केली किंवा कोणाला काय मिळालं तीच चौकशी करण्यासाठी इथे आलोय मी. ताई मात्र भयानक अशी घाबरलेली असते. इन्स्पेक्टर खूप शांततेत म्हणत असतो की तुमच्या भावनांचा आदर करतो, तुमचं दुःखही समजू शकतो, पण आम्हाला आमची ड्युटी करायला लागणार आहे. सॉरी, मी जे प्रश्न विचारेल तेवढ्याची उत्तरं द्या प्लीज. कोणावर शंका आहे का? नानांचं कोण असं घातपात करू शकतं? इन्स्पेक्टर म्हणतात, अहो सांगा ना, कोण मारू शकतं? काही शंका वगैरे आहे का? ऐश्वर्या आलेली असते आणि डायरेक्ट म्हणते, शरयूताई मारू शकतात, मला खात्री आहे. तर तमम करायला लागलेली असते, मी कशाला मारीन, वेडी आहेस काय गं? माझ्या वडिलांना मारून मला काय मिळणार आहे? म्हणते, मी कुठे म्हटलं तुम्ही मारलं, तुमचं काय चाललेली? मी फक्त शरयूताई असं नाव घेतलं ना, मी मारलं असं काही बोललीच नाही. तुम्ही काय एवढं पॅनिक होताय? आवाज दिला तुम्हाला, हो, तुम्ही काय लगेच सुरू झालात? दुःखत होतं ना, म्हणून गोळी घेऊन आली. म्हणून म्हटलं की शरयूताई तुम्ही काय एवढं काय तुमचं चाललंय? हवी आहे ना शरयूताई, म्हणून गोळी घेऊन आली. म्हणते, पोलीस प्रश्न विचारतात, ही गोळीबिळीचं काय लावलंय? जरा शांत बस की ऐश्वर्या. माहीत नव्हतं इन्स्पेक्टर साहेब प्रश्न वगैरे विचारतात. सॉरी बरं शरयूताई, सॉरी, गोळी घ्या ना, गोळी घ्या. ती शरयू घाबरलेली असते, गोंधळून गेलेली असते. इन्स्पेक्टर साहेबांनी हे नोटीस केलेलं असतं. इन्स्पेक्टर साहेबांनी नोटीस कराली म्हणूनच ऐश्वर्याने मुद्दामून तिला आवाज दिलेला असतो. साहेब जवळ आलेले असतात. शरयूला म्हणतात की बरोबर आहे, त्यांनी मध्ये बोलायला नको होतं, पण कसं आहे ना, तुम्हाला सुद्धा काही प्रश्न विचारणं गरजेचे आहे आणि जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तरं अगदी खरखरी द्या. नाही जरी दिली ते शोधायचं काम आमचं आहेच. नानांची तुमचं भांडण झालं होतं, ते जोरदार भांडण झालं आणि पैशावरूनच भांडण झालं होतं, बरोबर ना? हो. नानांची तुमचं भांडण होतं काय आणि नानांची अशी अवस्था होती काय, बरोबर आहे का? हो. मात्र बोलती बंद झालेली असते, अडकलेली असते. पोलिसांच्या कचाट्यामध्ये काय करावं आणि काय नाही शरयूला काही सुचत नसतं. सगळं तर करू बसलेली असते आणि तिला माहिती आहे इन्स्पेक्टर साहेब काय मला सोडत नसतात. भांडण झालं हे खरं इन्स्पेक्टर साहेब, पण नंतर मी का कशासाठी सगळं काही क्लिअर केलं होतं. तो वाद तर मिटला होता ना, त्याचं काही राहिलंच नव्हतं इथे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, तो वाद कसा मिटला, काय मिटला, क्लॅरिफिकेशन आम्हाला सुद्धा द्यायला लागणार आहे. तुम्हाला काय बोलायचं इन्स्पेक्टर साहेब? नानासाहेबांना मारण्याचं मोटिव्ह तुमच्याकडे होतं, त्यामुळे तुम्ही आमच्या कचाट्यातून नाही सुटू शकत आहे. आत्ता मात्र शरयू अडकलेली असते. इन्क्वायरीसाठी तुम्ही पोलीस स्टेशनला यायलाच हवं आणि यावाच लागणार आहे. तर तमम करायला लागलेली असते. शरयूनी खूप घाबरलेली असते. ती म्हणते, नाही मी काही केलंच नाहीये. मग ही घाबरतीये काय 2-2 मिनिटाला? काही केलेलं नाहीये आणि मी येणार नाहीये, आत्ताच सांगते. मला पैशांची गरज होती, त्यावरनं जरा भांडण झालं होतं, पण आता वडील आहेत ते माझे, मी त्यांना कशी काय करू शकते? वडील करेन असा अर्थ होत नाही ना, असा काय विचार करताय तुम्ही? आत्ता बडबड करत असते, तुम्ही कसं माझ्यावर
संशय घेऊ शकता? मी कशी माझ्या वडिलांना मारू शकते? जरा तरी विचार करा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय, काय वागताय? लोकांचा जो काही संशय होता तो आता दूर झालाय आणि दूर करायला मी मदत केलीये. मी दाखवलंय मी काय निर्दोष, काय काय सगळं काही दाखवलंय आणि तुम्ही माझ्यावर कसं संशय घेताय? इन्स्पेक्टर म्हणतात, सगळ्यांना संशय होता तर संशय अख्खं घरच तुमच्यावर घेत होतं. बरोबर आहे का? चला इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जो विचार करताय ना तसा संशय वगैरे काही नव्हता. तर शरयू सावरासावर करायला लागलेली असते, कशी नीट अँड क्लीन आहे हे दाखवत. जानकी म्हणते, हो संशय तर होता, सगळ्यांना संशय होता. संशय आत्ता नाहीये इन्स्पेक्टर साहेब, आत्ता क्लिअर झालाय म्हणताय तसं. शरयूराणी माणसाकडे नाण्यांना मारण्याचं काहीच मोटिव्ह नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणं सुद्धा चुकीचं आहे, हो की नाही? का आपण संशय घ्यायचा उगाचच? त्यांना पैसे देण्यासाठी तयार झाले होते, सगळे इश्यू मिटला होता, सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, सगळं पुढे होईल याची कल्पना कोणाला नव्हती किंवा कोणी अंदाज सुद्धा बांधलेला नव्हता. एक मुलगी आपल्या वडिलांना का मारेल हा विचार आपण करायला पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही साहेब? म्हणतात जानकीताई, मुलांनी वडिलांना मारणं यात आश्चर्य करण्यासारखं काहीच नाहीये. अशा घटना सर्रास घडतायत आपल्या डोळ्यासमोर. कसं असेल, काय करेल याचा भरोसा देता येत नाही. त्यामुळे तुम्ही एवढं ठामपणे सांगूच नका जानकीताई. प्रत्येकाचे जबाब घ्यायचेत आम्हाला. ऋषिकेश, सौमित्र, सारंग आता सगळेच आलेले असतात. दादा, बरं झालं तुम्ही आलात. नानांबरोबर जे काही घडलं त्याबद्दल मला जरा प्रश्न विचारायचेत. ऋषिकेश म्हणतो, हो विचारा, तुम्हाला काय शंका आहे ना सगळ्या विचारा. त्यांच्या पर्सनल व्यवहाराबद्दल काही माहिती होतं का तुम्हाला? सौमित्र म्हणतो, दादाजी म्हणतायत ते बरोबर आहे, आम्ही आत्ताच कुठे अंत्यसंस्कार करून आलो, तुम्ही जरा तुमची फॉर्मॅलिटी नंतर करा ना. आमची मनस्थिती परिस्थिती जरा समजून घ्या प्लीज. आणि मी तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं, आम्हाला जरा हे सगळं करू दे आणि मग निवांत या. तरीसुद्धा तुम्ही अजिबात वेळ वायाला घातला नाही आणि लगेच चला. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला समजून घ्या आणि आमचा असा काहीतरी वेळ द्या आम्हाला प्लीज. तास तरी थांबायला हवं होतं आणि एवढी घाई का करताय तुम्ही? सगळं उद्या बोललो असतो तरी पण काही फरक पडला नसता. जरा थांबा तुम्ही प्लीज, आमचाही विचार करा. सॉरी वकील साहेब, काही गोष्टी लवकर जाणून घेणं गरजेचं होतं म्हणून मी आलो. ती प्रोसिजर म्हणा किंवा काही म्हणा, आम्हाला हे करायलाच लागतंय. आता आम्ही जातोय, पण गरज लागली की बोलवणारच. थोडं सहकार्य करा प्लीज, कारण आमचा तपास योग्य दिशेने जाईल यासाठी तुमचं सहकार्य फार महत्त्वाचं आहे. इन्स्पेक्टर साहेब आता त्यांना हवी तरी थोडीफार चौकशी केलेली असते, जरा माहिती मिळालेली असते, आता ते निघून जातात. इन्स्पेक्टर साहेब निघून गेल्यावर आता मात्र सुमित्रा जोरात मोठमोठ्याने रडायला लागलेली असते. माझ्या नवऱ्याची काय अवस्था झाली, काय अवस्था होऊन ते वारलेत आणि इन्स्पेक्टर साहेब लगेच चौकशीसाठी आले. फार वाईट वाटलेला असतो. सुमित्रा खूप रडायला लागलेली असते. आजीसुद्धा म्हणते की या कारणासाठी पोलिसांनी यावं? काय दिवस बघतोय आपण, काय वेळ आली आपल्यावर. कोणी नानांचा खून केला तर घरातल्या लोकांवर संशय म्हणून इन्स्पेक्टर साहेब इथपर्यंत आले. काय वेळ आहे देवा, काय वेळ आहे रे. आणि आजी आता रडायचं नाटक करत असते. आजी म्हणते, नानासाहेबांची सावली हरवली आणि नको त्या घटना घडायला लागल्या, नको ते व्हायला लागलं. खरं तर नानासाहेबांनी कोणाचं काय वाईट केलं होतं, कोणाचं काय बिघडवलं होतं की या थराला समोरची व्यक्ती गेली? नानासाहेब कधीच कोणाचं वाईट करू शकत नाहीये. मग नानासाहेबांच्या बाबतीत असं काय घडलं ग सुमित्रे, की नानासाहेबांचा कुणीतरी जीवच घेऊन टाकला? आजीला सुद्धा आता वाईट वाटत असतं आणि कोण हे करू शकतं यासाठी आजीसुद्धा आता विचार करायला लागलेली असते. नानासाहेबांचा जीव घ्यावा इथपर्यंत मज्जल कोणाची गेली असेल किंवा इतकं वाईट काम करण्याची कोणाची हिंमत असेल, कारण ते कोणाचं वाईट करतील असे नाहीच. सारखी आजी म्हणत असते, कोणी मारलं असेल त्यांना, कोणी मारलं असेल. शरयू तशी घाबरत असते आणि अजून तिची वाईट अवस्था होत चाललेली आहे. म्हणतो, आजी जरा शांत हो प्लीज, तू शांत हो. अरे पण असं कसं शांत होऊच, हे रडारड चाललेली असते, शंका कुशंका चाललेल्या असतात. तेवढ्यात काय वकील साहेब आलेले असतात. सुमित्राताई असं लावूनच आवाज देतात. आता सगळे टवकारतात आणि वकिलाकडे बघतात. आत येऊ का म्हणून वकील साहेब विचारतात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आधी इन्स्पेक्टर साहेब, आता वकील. नानांची विधी करून अगदी थोड्या वेळ झालेला असतो, अजून काही शांतही झालेलं नसतं. तेच ही लोकं यायला लागलेली असतात त्यांची प्रोसिजर करायला. आधी आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब, त्यांच्यामुळे जबर असा धक्का बसलेला असतो. ते अजून वाईट वाटलेलं असतं. त्याच्यातून सावरतात किंवा नाही सावरतात, लगेच आलेले असतात वकील साहेब. आता सगळ्यांना आश्चर्यच होतं की नानासाहेबांचा मृत्यू असा भयानक प्रकारे झाला आणि त्यानंतर हे काय चाललंय? कधी वकील तर कधी पोलीस. आमच्या घरात नेमकी चाललंय तरी काय? आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. दुःखाचा प्रसंग आहे, आम्हाला एकांत हवाय, ते सोडून हे काय चाललंय? की म्हणते, या की वकील साहेब. सुमित्राच्या जवळ वकील साहेब उभे राहिलेले असतात. हे बघा ताई, जे झालं ते खूपच वाईट झालंय. असं घडायला नको होतं, अशी परिस्थिती नको यायला होती आपल्यावर. मी तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलो म्हणून मला आता यायला लागलं, नाही तर तुमचा गैरसमज व्हायचा की वेळेचं भान वगैरे. पण वेळच अशी आहे किंवा परिस्थितीच अशी आहे की मला इथपर्यंत यायला लागलं. त्यामुळे सॉरी हां, मी इथपर्यंत आलो, कारण माझी मजबुरी आहे. जी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, सगळ्यांनी शांतपणे आणि डोकं शांत ठेवून व्यवस्थित ऐका. वेळ घालवत नाही आणि थेट मुद्द्यावरच येतोय.
मी साहेब हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्पिटलमध्ये मला तातडीने बोलवलं होतं आणि तिथे त्यांनी त्यांचं नवीन मृत्यूपत्र तयार केलं होतं की म्हणते हो नाना जेव्हा हॉस्पिटलमध्ये शुद्धीत आले होते तेव्हा त्यांनी खेडेकर वकिलांना बोलावून घ्यायला लावलं. वकील साहेब खूप अर्जंट आले आणि मग नानांचं आणि त्यांचं काय बोलणं झालं ते मला माहीत नाही, कारण मला नानांनी बाहेर पाठवलं होतं. आता सगळा प्रसंग आठवत असतो. नानांना कदाचित ते या जगातून जाणार ह्याची पूर्वकल्पना होती किंवा भीती वाटली असेल किंवा समोर त्यांना तसं काही दिसलं असेल. त्यामुळे नानांनी वेळ अजिबात वायाला घातला नाही आणि मला बोलवलं आणि नानांनी जो धक्कादायक निर्णय घेतलाय किंवा योग्य तो निर्णय घेतलाय, सगळ्यांनी ऐका, सगळ्यांना ऐकणं गरजेचं आहे किंवा सगळ्यांचा अधिकार येतो. आणि नानांनी अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणाला आपलं मृत्यूपत्र बदललं होतं आणि म्हणूनच मला त्यांनी एवढं तातडीने बोलवून घेतलं होतं. इन्स्पेक्टर साहेब, तिथे जे काही घडलं, वकील साहेब, तिथे जे काही घडलं ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असता. सगळ्यांनी ऐका, नानासाहेबांनी आपलं संपूर्ण व्हील बदललेलं आहे. त्यांना त्या क्षणाला जे योग्य वाटलं तेच व्हील यांनी तयार केलंय. अजिबात पहिल्याच्यातला एकही शब्द इकडे लिहिलेला नाहीये. नवीन व्हील आहे. नानासाहेबांना जसं हवं होतं त्यावेळेला त्या परिस्थितीला जे काही वाटत होतं त्यानुसार व्हील बनवलेलं आहे. आता हे व्हील मी सगळ्यांना वाचून दाखवतोय. सगळ्यांनी शांतपणे ऐका. म्हणतो काय? आता वकील साहेब म्हणतात नवीन व्हीलप्रमाणे जे काही लिहिलंय ते वाचतोय मी, ऐका तुम्ही. नवीन व्हीलप्रमाणे नानाने सगळी संपत्ती, घर, दार, जमीन, जुबला, पैसा, अडका सगळं काही जानकी रणदिवे यांच्या नावाने केलंय. अगदी सगळं, कोणाच्याही नावावर काही न करता फक्त जानकीच्या नावाने केलंय. ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की असं काय, कोणाच्याच नावावर नाही, डायरेक्ट जानकीच्या नावावर. ते आश्चर्यचकित होऊन जानकीकडे बघायला लागलेले असतात. धक्का मात्र शर्वरीला बसलेला असतो की हे काय ऐकतोय, म्हाताऱ्याने सगळी प्रॉपर्टी जानकीच्या नावाने का केली? त्या सगळ्या याच्यामध्ये एक अट अशी घातली नानासाहेबांनी, नानासाहेबांना जे हवं होतं तेच मी लिहिलंय. यामध्ये जानकी रणदिवे यांची किती जरी इच्छा असली तरी ही संपत्ती त्या कुणाच्या नावावर करू शकत नाहीये म्हणजे नाहीये. त्यांच्याच पायाखालची जमीन सरकलेली असते. नानांनी सगळी प्रॉपर्टी असते ती जानकीला दिलेली असते आणि तिने कोणालाही देऊ नये किंवा देऊ शकत नाही असा त्यामध्ये पॉईंट टाकलेला असतो. आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो. नानांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं असेल? हे सगळं जानकीबाईला देण्याचं का ठरवलं असेल? सगळ्यांनी जरी आता शांतपणे ऐकलं तरी आजी मात्र काही ऐकून घ्यायला तयार होणार नाही हे सगळ्यांनाच माहितीये. ती काहीतरी यामध्ये शंका काढणार. बाजार समितीचे अध्यक्षपद जानकी रणदिवे यांना मिळावं अशी शेवटची इच्छा होती नानासाहेबांची. उद्वेग अवस्थेमध्येच बोलायला लागलेली असते. का असं सगळं जे काही आहे ते फक्त जानकीला दिलंय? बाकी घरात कोणी राहतच नव्हतं का? नानांनी असं का केलं असेल? जेवढं काही आहे नाहीये ते सगळं जानकीच्या नावाने केलंय आणि आम्ही बाकीच्या लोकांवर कोणावर विश्वास नव्हता की घरात कोणी राहिलंच नव्हतं? आता मात्र शरीव चिंतेने बडबड करायला लागते की माझे वडील असून माझा सुद्धा विचार केला नाही आणि सुनेचा विचार केला. हिच्या नावाने करायची काय गरज, माझ्या आईच्या नावाने का नाही केलंय? नानांची बायको होती ना, मग तिच्यावर विश्वास असायला होता. ही जानकी बाहेरून आलीये, कोण कुठलीची, हिच्यावर एवढा विश्वास का? आणि सगळी प्रॉपर्टी तिला का देऊन टाकली? शरयू नको नको ते बडबडत असते आणि रागाच्या भरात ती काहीही बोलत सुटलेली असते. म्हणते ऋषिकेश दादाच्या नावावर जर काही केलं असतं तर चाललं असतं. त्यांचा मुलगा येतो त्याबद्दल वादच नाही. जानकीबाईंचा आमचा काही एक संबंध नाहीये. हिच्या नावाने सगळं कसं केलंय नान्यांनी, तोच प्रश्न पडलाय मला. वकील साहेब, हिच्या नावावर कशासाठी आणि हिच्या नावावर करायचा संबंध काय येतो? कोणीच काही ऑब्जेक्शन घेतलेली नसते. फक्त शरयू एकटीच बोलत असते आणि सगळ्या कुशंका तिलाच पडलेल्या असतात. जानकीबाईंनी खरं बोल, सगळं काही तू तर करून घेतलं नाही ना तुझ्या नावावर? नानांना अगदी दबावाखाली आणलं आणि सगळं स्वतःच्या नावावर केलंय? जानकीबाईंनी खरं बोल, प्रॉपर्टीसाठी तू तर नाही मारले ना नानांना? म्हणतो शर्वरी, तू काय बोलतेस, तुला कळतंय का? दादा, माझ्यावर ओरडू नको, ही सत्य परिस्थिती आहे. नानांनी कोणाच्या नावावर 1 रुपया नाही केला, सगळं जानकीच्या नावावर केलंय. आणि दादा माझ्यावर कसला ओरडतोय? स्वतःच्या बायकोने बघ काय पराक्रम केलेत. रडून काळजी घेऊन सगळं काही स्वतःच्या नावावर केलंय. वेळेने दिसलंय ना ते मी बोलते. बायको आहे ही. म्हणून सारखी सारखी तिची बाजू घेऊ नको आणि सारखं सारखं तिला पाठीशी घालू नको. कारण आता वेळ नाहीये पाठीशी घालण्याची आणि तिची बाजू घेण्याची. जे समोर दिसतंय ना त्यावरनं काहीतरी वेगळंच घडणार आहे. तर काहीही बोलत नसते. जो तमाशा चाललाय तो फक्त बघत असते. त्यांना कसं कळलं रे त्यांच्या जीवाला धोका आहे? कसं लगेच त्याने ताबडतोब मृत्यूपत्र बदललं? तेही दवाखान्यात असतानीच. आणि मृत्यूपत्र बदलला आणि लगेच नानांचा जीव गेला. हे सगळं विचित्र वाटत नाहीये तुला? काहीतरी ठरवल्यासारखं, ठरवून केल्यासारखं. मित्र म्हणतो मलाही तेच कळत नाही. मी आणि अवंतिका असतानी सगळं जानकी वहिनींच्या नावाने का केलंय? मला कळतच नाहीये. नानांचा विचार काय आणि कसा होता नक्की? मी आणि अवंतिका वकील घरात होतो ना, दुसऱ्या वकिलांना का बोलवलं नानांनी? मला काही कळत नाहीये किंवा माझ्या लक्षातच येत नाहीये. सगळे जानकीकडेच शंका घ्यायला लागलेले असतात की हे जानकीनी तर घडवून आणलं नसेल. बाई, उत्तर दे. मी असताना या वकिलांना यांना बाहेरून का बोलवण्यात आलं? मी होतो की. मी सुद्धा मृत्यूपत्र बनवलंच असतं की. मग या वकिलांना बाहेरून नानांनी का बोलावलं? जानकी वहिनी, मला उत्तर हवंय आणि मला आत्ताच्या आत्ता उत्तर दे. म्हणते भाऊजी, मी काय उत्तर देऊ?
आणि मी सुद्धा हे पहिल्यांदाच ऐकतेय. मला नाही माहीत नानांनी तुम्हाला का बोलवलं नाही, अवंतिकाला का बोलावलं आणि यांना का बोलावलं. खरंच मला काही माहीत नाही. नानांनी या वकिलांचे नाव घेतलं, यांना अर्जंट बोलवलं आणि मी सुद्धा वेळ वायाला घातला नाही आणि डायरेक्ट बोलावलं. मला काहीच माहीत नाही. नानांनी यांनाच का बोलावलंय. भाऊजी, वकिलांना आतमध्ये बोलावलं. वकील जेव्हा नानांच्या जवळ गेले तेव्हा नानांनी मला सांगितलं की तू बाहेर जा. रूममध्ये फक्त नाना आणि वकीलच होते. मी सुद्धा रूमच्या बाहेर उभी होते. त्यांच्यात काय बोलणं झालं, त्यांनी काय केलं, खरंच मला काही माहीत नाहीये. आणि विश्वास ठेवा, या सगळ्यात माझा काही खात नाहीये. नानांनी जसं काही सांगितलं तसंच मी वागत गेले. तुम्हाला का बोलवू नको हे मला माहीत नाहीये. म्हणते विश्वास ठेवा, या बाबतीत मला काहीच कल्पना नाहीये. आणि खरं तर माझा काही दोष सुद्धा नाहीये. मला काही माहितीच नाहीये तर मी तुम्हाला काय सांगणार. सुमित आता लगेच चिडविली असते आणि पळतच सुटते आणि म्हणते खोटं बोलू नको जानकी. आणि जानकीवर धावून गेलेली तिच्या कानाखाली मारायलाही विचार करत नाही आणि डायरेक्ट तिच्या कानाखाली मारायला लागते. अगं आई, तुझं काय चाललंय. जानकीला का मारते आणि का बोलतेय तिच्याशी. वकील साहेबांना हात जोडतो आणि असं सांगतो. वकील जी मृत्यूपत्र बनवलेलं असतो तो आता अवंतिकाच्या हातात देतो आणि तिथून निघून गेलेली असते. म्हणते जानकी, तू असं का केलंस. तूच मारलंय का नानांना. सगळ्या प्रॉपर्टीसाठी तू केली की सगळी नाटकं. तर आता काहीही बोलत सुटलेली असते. नको नको ते आरोप करत असते. मला खरं सांग, हे तूच केलंय मुद्दामरून आणि तूच नानांना मारलंय ना. शेवटचं काय बोलले होते मला सांग. शेवट जे बोलतो ते खूप महत्वाचं असतं. टाकल्याने याच्यावर सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावाने कर म्हणून. जानकी, खरं बोल. मी जे काही केलंय ना आजपर्यंत ते सगळं मला सांगितलं. आणि ही गोष्ट मला का सांगितली. आताच्या मनाने नाना हे करूच शकत नाहीयेत. मुलगी मानत होते आणि त्यांच्याबरोबर असा विश्वासघात केला का. जानकी सुद्धा नानांना वडीलच मानलंय. आई वडील होते ते गेले. मलाही दुःख झालंय. त्यांनी हे का कसं केलं हे मला माहीत नाहीये. माझा विषय घेऊ नका. मी खरंच काही केलेलं नाहीये. आई प्लीज, च्या समोर हात जोडते. प्लीज असा विचार करू नका. आई, यातलं काहीच माहीत नाहीये मला. त्यांनी रूमच्या बाहेर काढून दिलं. ताई, विश्वास ठेवा, मध्ये रूममध्ये नानांचं आणि वकिलांचं काय बोलणं झालं खरंच माहीत नाही किंवा काही संबंधच नाहीये. का बनवलं एवढ्या तातडीने हे सुद्धा मला सांगता येणार नाही. शरयू परत बोलायला लागलेली असते. जानकी, ही नाटकं बंद कर. सगळं तूच केलंय. तुला काही माहीत नव्हतं. बाकीची मंडळी नव्हती का. कुणाच्या नावाने करता येत नव्हतं का. तुझ्याच नावाने का केलंय. हे माणसं आपल्या आपल्या कामात होती. तूच बरोबर डॉक्टरांकडे गेली, तूच वकिलांकडे गेली. नानांचा शेवटची तूच कस काय केलं. घरात मुलं सुद्धा आहे की. सगळ्याला तूच कशी होती ग. सखी मुलं घरात असताना तुला परक्या मुलीला कसं त्यांनी जवळ केलं. इथेच संपतो. पुढच्या भागात काय होतं थोडक्यात बघूया. जानकी रडत असते आणि ऋषिकेशला म्हणते, असं वाटतंय का प्रॉपर्टीसाठी मी नानांना मारलंय. जानकी, विश्वास आहे माझा तुझ्यावर. तू असं करूच शकत नाही. माझा सुद्धा विश्वास आहे जानकी तुझ्यावर. माझा जानकी वहिनीवर विश्वास आहे. पण शरयू ताईने जे प्रश्न